शेवटी माणूस म्हणजे खुश कशात असतो. नमस्कार मंडळी, मी नेहा स्वागत करते तुमचं. तुम्ही गप्पा आणि बरंच काही ज्या माझ्या छोट्याशा मंचावरती. तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळे स्टुडंट्स किंवा माझ्या वयाचे जे काय असेल सगळ्यांनी तुमच्या आई वडिलांना विश केलं असेल अशी मी आशा बाळगते. केलं ना, आणि केलं नसेल तर जाऊन करा, कारण की त्यांच्या इतकं गुरु कोणी आपल्या आयुष्यात असू शकत नाही. तुम्ही थोडंफार त्यांच्यासोबत कम्फर्टेबल झाले, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की त्यांच्या इतका गुरु तुमच्यासाठी कोणीच नसू शकतो. त्यांच्याकडून तुम्ही जितकं शिकू शकता तितकं तुम्ही इतरांकडनं कोणाकडनं नाही शिकू शकत, कारण की सगळ्यात जास्त तुम्ही त्यांच्या सहवासात असता. आणि आज वर्षातला पहिला सण म्हणजे आखाडी, त्याबद्दलही तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता येऊ आपण मेन मुद्द्याकडे. आज सकाळी मी एक पोस्ट वाचली आणि पोस्ट वाचल्यावर मला असं झालं की ती तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावी. आता ती जशीच्या तशी तर मी तुम्हाला सांगत नाही, पण त्याचा सारार्थ सांगते. जसं मी वाचलं, मला काय वाटलं काय नाही त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये असं होतं की, आणि तो जो लेखक आहे तो कदाचित जास्त वयाचा असावा असं मला वाटतं. तर ती पोस्ट अशी होती की वयाच्या 40 नंतर तुम्ही शिक्षण, तुमची पदवी या गोष्टीला इतकं महत्व राहत नाही. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी जाता आणि तिथे जाऊन तुम्हाला कळतं की तुमच्यापेक्षा तो व्यक्ती जास्त कमावतोय. भले त्याचं शिक्षण कमी असेल, पण तो तुमच्यापेक्षा खूप पटीनं जास्त कमवतो. नंतर येते 50व्या वर्षानंतर असं वाटायला लागतं की तुम्ही सौंदर्याकडे खूप लक्ष देत गेले. 50 नंतर ते सौंदर्य इतकं कामी नाही पडत. तुम्ही कितीही कसेही असा, तुमच्या अंगावर सुरकुत्या यायला सुरुवात होते, तुम्ही थकायला सुरुवात होता. तर आणि याच्यावर मला असं वाटतं, जेव्हा तुम्ही लाईफ पार्टनर चूज करता तुमचा, त्या सौंदर्यापेक्षा त्या व्यक्तीच्या स्वभावाकडे तुम्ही लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. नंतर त्यामध्ये येते 60 वर्षाचा व्यक्ती. 60 वर्षात एकदा तुम्ही 60 वर्षाचे झाले की तुमचं जे पद असतं, प्रतिष्ठा असते, या गोष्टीला महत्व राहत नाही. 60 नंतर माणूस रिटायर होतो. त्याच्या एक सहीवर जे शहर हलतं एका वेळी, ते 60 नंतर तसं राहत नाही. ते सगळं बदललेलं राहतं. त्या ठिकाणचा शिपाई सुद्धा तुम्हाला ओळखेल की नाही ओळखेल याची गॅरंटी नसते. नंतर येतं 70व्या वर्ष. 70व्या वर्षानंतर जे तुम्ही खूप मोठं घर बांधता ना, 3-4 मजल्यांचं, त्याबाबत तरी असं होतं की की लहानसं घर असलं असतं तरी झालं असतं. कारण की नंतर लागतात आमचे गुडघे दुखायला, आणि गुडघे दुखायची एकदा सुरुवात झाली की कुठे त्या 3ऱ्या मजल्यावर जाणार. त्यावेळी मग असं वाटतं छोटंसं घर असतं, सगळेजण जवळ असते तर बरं झालं असतं. नंतर येते 80 वर्ष. 80 वर्षाच्या एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की बाई त्याच्या अकाउंटमध्ये कोट्यावधी का रुपये असे ना, शेवटी 10,000पर्यंत तो गोळ्या औषधावर जगतो 10,000च्या. तर ते 10,000 हे त्याच्यासाठी त्या त्या पोस्टमध्ये 300-400 रुपयेच लिहिलेलं होतं की हा 300-400 रुपयाच्या गोळ्यावरच तुम्ही तुमचं म्हातारपण घालवता. आत्ताच्या काळात आपण 1000 पकडू, 10,000 पकडू, 20,000 पकडू, तितक्या औषधांवरच तुमचं आयुष्य चालू असतं. तर या सगळ्या पोस्ट वाचल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की शेवटी माणूस म्हणजे खुश कशात असतो. शेवटी त्याला प्रत्येक गोष्टी जे तो आयुष्यात करत आहे सध्या तो आयुष्यात ज्या गोष्टी करत आहे त्यात तो समाधानी असला पाहिजे. त्याला सगळ्यात जास्त महत्व आहे. समाधानी असला पाहिजे. जो काम तो करतोय सध्या त्यात तो खुश असला पाहिजे. तुम्ही जिथे खुश असले ना, तिथे सगळं तुम्ही अचीव्ह केलं. तुम्ही जे काय मुवमेंट जगताय ते आनंदात जगा, इतकंच मी सांगेल. आणि तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, यासाठी खूप 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 मनापासून थँक्यू. आणि आता इथपर्यंत आलाच आहात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझे यापुढचे व्हिडिओ लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळतील. थँक्यू.